गॅस टंचाई विरोधात तहसीलदार यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं निवेदन. गॅस टंचाई आणि महागाईनं सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसलाय. गॅस वितरण व्यवस्था कोलमडल्यानं ऑनलाईन गॅसची सुविधा ग्राहकांना मिळत नसल्यानं सर्वत्र नाराजी आणि तीव्र संताप व्यक्त होतोय. तालुका काँग्रेस अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती भानुदास गांगुर्डे यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना निवेदन दिलं. तालुक्यात घरगुती गॅसची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे, ती सुरळीत करण्यात यावी. काळ्या बाजारात गॅसची विक्री होऊ नये यासाठी प्रशासनानं पावलं उचलावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. महागाईनं सर्वसामान्य जनतेचं जगणं आधीच कठीण झालंय. असं असताना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने एलपीजी गॅसची किमती वाढवून पठाणी लूट करतायत. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली यूपीए सरकारनं आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती वाढल्या तरी त्याचा बोजा सामान्य जनतेवर पडू दिला नाही. सबसिडी देऊन जनतेला महागाईचे चटके बसू दिले नाहीत. यूपीए सरकारच्या काळात घरगुती सिलेंडर 400 रुपयांनी मिळत होते. आता एका गॅस सिलेंडरसाठी 1000 रुपये मोजावे लागत आहे. सिलेंडर बुक करण्याचा कालावधी 15 दिवसावरून 25 दिवस करण्यात आला. यामुळे मोठ्या संकटांचा सामना करावा लागतोय. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती 1900 रुपयांवरून गेल्या. या सिलेंडरचं रेशनिंग करण्यात येतं. याचा मोठा फटका विद्यार्थी, लालीमारी नोकरदार, ज्यांची घरच्या जेवणाची सोय नाही अशा लोकांना बसतोय. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, व्यापारासाठी मोठ्या संख्येने लोकांना बाहेर जेवण करावं लागतंय. व्यावसायिक गॅसच्या किमती वाढल्यानं व त्याचं रेशनिंग केल्याने या खाद्यपदार्थांची भावी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. गॅसची टंचाई नाही असं सरकार सांगत असलं तरी वस्तुस्थिती वेगळी आहे. सर्वसामान्य जनता तसेच हॉटेल्स, खानावळ, खाद्यपदार्थ बनवणारे व बनवून विकणारे छोटे व्यावसायिक या सर्वांना गॅस सिलेंडर विना अडथळा निर्माण झालाय. सरकारनं वाढवलेल्या किमती तात्काळ कमी कराव्या, साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागण्यांचं निवेदन तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, कार्याध्यक्ष दीपक साळुंखे, सेवादल अध्यक्ष दिनेश बोरसे, गणेश गावित, साखरी नगरपंचायत नगरसेवक प्रतिनिधी याकूब खान पठाण, उखाजी साळुंखे, सोशल मीडिया प्रमुख सुनील बहिरम यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. साखरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारने जे काही गॅस सिलेंडरचे भाव वाढवलेले आहेत, त्याचप्रमाणे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जे परदेशामध्ये अमेरिका आणि इराकचं युद्ध सुरू आहे त्याचा परिणामाची झळा आपल्यापर्यंत पोहोचत आहे. गॅस दरवाढ होत आहे, काही कृत्रिम टंचाई होत आहे, लोकांना गॅस सिलेंडर मिळत नाही, ऑनलाईन नोंदणी होत नाही. त्याच्यामुळे आज पूर्ण महाराष्ट्राभर, देशभर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर निषेध नोंदवला जात आहे. त्याप्रमाणे साखरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आमचे सगळे पदाधिकारी निषेध व्यक्त करण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी आलेले आहेत की आम्ही मागणी केलेली आहे की गॅसवाढ रद्द केली पाहिजे. त्याचप्रमाणे ही कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. अशा स्वरूपाचं आज आम्ही निवेदन दिलं. हे निवेदन शेतीमालाला भाव रास्त मिळाला पाहिजे, भाजीपाल्याला भाव मिळाला पाहिजे यासाठी आम्ही आज आलेलो होतो. या शिष्टमंडळामध्ये आमचे काँग्रेस पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष दीपकदादा साळुंखे, साखरी नगरपालिकेचे नगरसेवक प्रतिनिधी आमचे ज्येष्ठ काँग्रेसचे पदाधिकारी याकूब शेठ, त्याचप्रमाणे आमचे सेवा दलाचे तालुका अध्यक्ष दिनेशजी बोरसे, त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडियाचे प्रमुख सुनील बहिरम, आमचे शेवाळी येथील सर्व ज्येष्ठ पदाधिकारी सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही निवेदन दिलेलं आहे. शासनाने आमच्या निवेदनाची दखल घ्यावी अशा पद्धतीचं आम्ही आवाहन करतो. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी रतनलाल सोनवणे, साक्री.